एक विज्ञानाचा प्रयोग करून बघूया. या प्रयोगाचं नाव आहे द्रावणाची घनता. द्रावणाची घनता. आपल्या प्रयोगाचा हेतू आहे विरघळणे आणि द्रावणाची घनता यांच्यातील परस्पर संबंध आजमावणे. बघा यासाठी लागणारे जे साहित्य आहे, प्रयोगासाठी लागणारे साहित्य काय काय प्रयोगासाठी लागते तर दोन चंचू पात्र. हे जे दोन मांडे दिसतात त्यांना काय म्हणायचं? चंचू पात्र. दोन चंचू पात्र आणि त्यानंतर त्यामध्ये विरघळण्यासाठी लागते मीठ. काय लागतं? मीठ. आणि एक बटाटा. काय लागतो? बटाटा. आता मीठ विरघळण्यासाठी आपल्याला शेक करण्यासाठी म्हणजे हलवण्यासाठी हा काय आहे? याला काय म्हणायचं? टिक. रॉड. काय म्हणायचं? रॉड. बघूया आपण प्रयोग करून बघूया. इथे दोन द्रावणामध्ये दोन चंचू पात्रामध्ये आणि अजून लागते पाणी. काय लागते? पाणी. या दोन्ही चंचू पात्रामध्ये समान पाणी घ्यायचं. काय घ्यायचं? पाणी घ्यायचं. आणि पाणी घेतल्यानंतर हा बटाटा आपण त्या पाण्यामध्ये बुडवून बघायचं. जर तुम्ही बटाटा बघा साध्या पाण्यामध्ये, मी साध्या पाण्यामध्ये बुडवतो, या साध्या पाण्यामध्ये बुडवल्यानंतर काय होतो? बटाटा हा तळाला जातो म्हणजे बुडतो. बटाटा हा बुडतो. आपण दुसऱ्या चंचू पात्रामध्ये काय करूया? मीठ टाकूया. आणि मीठ टाकल्यानंतर मीठ विरघळून घेऊया. बघूया काय होतं. सगळ्यांनी बघायचंय. आता यामध्ये मीठ टाकल्यानंतर आपण ते मीठ विरघळून घेऊया. त्यामध्ये मीठ टाकल्यानंतर काय होईल? त्या पाण्याची घनता वाढेल. त्या पाण्याची घनता वाढेल. बघा आणि घनता वाढल्यामुळे काय होईल? पाणी त्यामध्ये बटाटा तरंगेल. बघूया बघा इथे दोन चंचू पात्रामध्ये एका चंचू पात्रामध्ये काय आहे? फक्त साधे पाणी आहे आणि दुसऱ्या चंचू पात्रामध्ये काय आहे? मिठाचे पाणी आहे. मिठाचं पाणी म्हणजे मिठाचं आपण काय तयार केले आहे? मिठाचं द्रावण तयार केलेलं आहे. आणि मिठाच्या द्रावणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मीठ आपण टाकले. मीठ काय आहे? विरघळलेलं. पाण्यामध्ये मीठ विरघळलेलं. पाणी हे वैश्विक विद्रावक आहे. पाणी काय आहे? वैश्विक विद्रावक. म्हणून मिठामध्ये विरघळतं. आणि मीठ हे काय आहे? मीठ हे द्रावक आहे. काय आहे मीठ? द्रावक. द्राव्य. मीठ काय आहे? द्राव्य. आणि पाणी काय? द्रावक आहे. काय? द्रावक. बघा त्यापासून तयार झालेलं मिठाचं पाणी. त्यामध्ये आता मी बटाटा सोडतोय. बघा काय होतंय? मिठाच्या पाण्यामध्ये बटाटा सोडल्यानंतर बटाटा काय झाला? तरंगला. बघा बरं. तरंगला. बटाटा काय होतो? तरंगला. बटाटा वरती तरंगतो. का बरं तरंगतो? मीठ पाण्याची घनता वाढली. पाण्याची घनता वाढली. आता हाच बटाटा मी काढून पुन्हा साध्या पाण्यामध्ये टाकतोय. बघा बरं काय होतंय? काय होणार? बुडला. तरंगतो का? नाही. साध्या पाण्यामध्ये बटाटा हा तळाला जातो आणि मिठाच्या पाण्यामध्ये बटाटा हा तरंगतो. याचा अर्थ काय होतो की पाण्याची जी घनता आहे, आधी दोन्ही पाणी साधे पाणी होते, दोन्ही साध्या पाण्यामध्ये तो बुडत होता. म्हणजे साध्या पाण्याची घनता आणि मिठाच्या पाण्याची घनता यामध्ये काय आहे? फरक आहे. मिठाच्या पाण्याची घनता ही साध्या पाण्यापेक्षा जास्त असते म्हणून त्यामध्ये बटाटा सहज तरंगतो. यावरून आपल्याला काय लक्षात आले? द्रावणाची घनता. मग द्रावणाची घनता जर आपण बघितली साध्या पाण्याची घनता ही मिठाच्या पाण्यापेक्षा कमी आहे की जास्त? कमी. साध्या पाण्याची घनता ही काय असते? मिठाच्या पाण्यापेक्षा कमी. आणि मिठाच्या पाण्याची घनता ही काय आहे? जास्त. आपण हे या प्रयोगातून द्रावणाची घनता बघितलेली आहे. समजलं का सगळ्यांना? हो.